सॉफ्ट कॉर्नर भाग 14. संध्याकाळची वेळ. हलकासा गुलाबी सूर्यास्त, आकाशात रंगांची उधळण. आरव, ताई आणि छोटी आर्या तिघंही पहिल्यांदाच बाहेर पार्कमध्ये फिरायला आलेले असतात. आर्या आता थोडी उभी राहायला शिकलेली, तिचे छोटे छोटे पाय जमिनीवर टेकलेले. ती कधी ताईचा हात धरते तर कधी आरवचा. ताई हळूच म्हणते, सावकाश, पडशील ग. आरव हसत म्हणतो, पडू दे, शिकेल, आपण आहोत ना पकडायला. आर्या एक पाऊल टाकते, मग दुसरं. थोडी डगमगते आणि लगेच आरव तिला पकडतो. वा, माझी ब्रेव गर्ल. तो तिच्या कपाळावर किस करतो. ताई ते बघतच राहते, तिच्या चेहऱ्यावर समाधान पण डोळ्यात पाणी. तेवढ्यात ताईचं लक्ष समोरच्या बेंचकडे जातं. एक माणूस, त्याच्या बाजूला त्याची बायको आणि एक छोटंसं बाळ. तो माणूस ताईला ओळखीचा वाटतो. तो ताईकडेच बघत असतो. ताईच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलतात. तिचं मन भूतकाळात जातं. तोच तिचा जुना मित्र, ज्याने तिला कधीतरी खूप त्रास दिला होता. ताईचा हात थरथरतो. आरवच्या लगेच लक्षात येते. काय झालं? तो शांतपणे विचारतो. ताई काही बोलत नाही, फक्त डोळ्यांनी त्याला दाखवते. आरव त्या दिशेने बघतो आणि सगळं समजून जातो. तो ताईचा हात पकडतो. मी आहे, फक्त एवढंच म्हणतो. तो माणूस उठतो, हळूहळू त्यांच्या दिशेने चालत येतो. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. तो ताईसमोर येतो. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा, पण डोळ्यात शांतता. हॅलो, तो कोरड्या आवाजात म्हणतो. ताई काही बोलत नाही. तो पुढे म्हणतो, मला माहीत नाही तू मला माफ करशील का, पण मी खूप बदललोय. त्याच्या बाजूला उभी असलेली त्याची पत्नीही नम्रपणे बघत असते. त्यावेळी मी चुकीचा होतो, खूपच. आज माझं स्वतःचं कुटुंब आहे तेव्हा कळालं कुणाला दुखावणं म्हणजे काय. तो थोडा थांबतो आणि मान खाली घालून म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी. ताईच्या डोळ्यात पाणी येतं, पण यावेळी ते वेदनेचं नाही. आरव तिच्याकडे बघतो, निर्णय तिच्यावर सोडतो. ताई एक दीर्घ श्वास घेते आणि शांतपणे म्हणते, भूतकाळ बदलत नाही, पण माणूस बदलू शकतो. ती स्मित करते. आणि तू बदललायस ते दिसतंय. तो माणूस थोडा शांत होतो. ताई पुढे म्हणते, मी सगळं विसरले नाही, पण आता त्याचा त्रासही नाही. तो माणूस हसतो. थँक्यू. तो आपल्या बाळाकडे बघतो. आरव त्याच्याकडे बघून मान डोलावतो. त्या क्षणी कोणताही राग, द्वेष उरत नाही, फक्त समजूत आणि शांतता उरते. तो माणूस निघून जातो. ताई काही क्षण शांत उभी असते. आरव तिच्या जवळ येतो. तू ठीक आहेस? ताई त्याच्याकडे बघते, हसते. हो, आता खरंच ठीक आहे, ती पुढे म्हणते. खरं तर आज पूर्णपणे सोडलं मी सगळं. आर्या मध्येच त्यांच्या हातातून सुटते आणि स्वतः 2-3 पावलं टाकते. दोघंही तिच्याकडे बघतात. अरे, चालली ती, आरव आनंदाने ओरडतो. ताई धावत जाते, तिला पकडते. आर्या खळखळून हसते. आरव ताईच्या बाजूला येतो. हळूच म्हणतो, बघ, तुझा भूतकाळ संपला आणि तिचं भविष्य सुरू झालं. ताई त्याच्याकडे बघते, डोळ्यात प्रेम, समाधान. ती हळूच म्हणते, आणि मध्ये आपण. संध्याकाळचं आकाश. तिघं हातात हात घेऊन चालत असतात. आता त्यांचं आयुष्य फक्त पुढे जात असतं. भूतकाळ मागे राहिलेला. एक छोटं कुटुंब, पण पूर्ण आणि खरंच आनंदी. त्या पार्कमधल्या भेटीनंतर ताई खूप वेळ शांत होती. घरी परतल्यावर ती आरशासमोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक वेगळीच शांतता. ती स्वतःशीच हळूच म्हणाली, आज खरंच संपलं सगळं. आरव तिच्या मागे येतो. काही विचारत नाही, फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवतो. ताई त्याच्याकडे वळते. डोळ्यात पाणी, पण हसूही. माहिती आहे, मी खूप काळ त्या गोष्टीत अडकले होते. राग, भीती, दुःख सगळं धरून ठेवलेलं. ती थोडी थांबते. पण आज मी ते सोडलं पूर्णपणे. आरव हसतो. कारण तू स्ट्रॉंग आहेस. ताई डोकं हलवते. नाही, कारण मला आता काय महत्त्वाचं आहे ते कळलंय. ती आर्याकडे बघते, जी शांत झोपलेली असते. माझं प्रेझेंट आणि माझं फ्युचर. त्या रात्री ताई खूप दिवसांनी निर्भय झोपते. आता तिच्या मनातला सॉफ्ट कॉर्नर हार्ड कॉर्नर बनला होता. कोणतीही जुनी आठवण त्रास देत नाही. कोणताही आवाज मनात घुमत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी उठली. आर्याला उचललं, आरवला चहा दिला. सगळं तेच, पण एक फरक, ती आतून मोकळी झालेली असते. ती आता भूतकाळापासून पळत नाही, तर त्याच्याकडे बघून म्हणू शकते, हो, हे सगळं झालं होतं,
पण ते आत्ता माझं नाही. आरव कधी कधी तिच्याकडे बघून विचारायचा, तू एवढी शांत कशी झालीस अचानक? ताई हसायची आणि म्हणायची, कारण मी आता स्वतःला दोष देणं बंद केलंय. आर्या तिच्या मांडीवर खेळत होती. ती तिच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, हिला मी काय देणार? भीती, दुःख की स्ट्रेंथ? ती स्वतःच उत्तर देते, स्ट्रेंथ. त्या क्षणापासून ताई फक्त आई नाही, ती एक नवीन सुरुवात बनते. बघता बघता आर्याला 1 वर्ष झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात एक वेगळीच उत्सुकता, एक वेगळीच धावपळ. आजचा दिवस खास होता. आज आर्याचा पहिला वाढदिवस होता. ताई लवकर उठलेली. किचनमध्ये गोड सुगंध दरवळत होता. सासूबाई प्रसादाची तयारी करत होत्या. आरव हॉलमध्ये डेकोरेशन करत होता. रंगीत फुगे, हॅपी फर्स्ट बर्थडे आर्या असा बॅनर, एक कोपरा जिथे आर्याचे जन्मापासूनचे फोटो लावलेले होते. प्रत्येक फोटो म्हणजे एक आठवण. पहिलं हसू, पहिलं रडणं, पहिलं क्रॉलिंग. आरव एक फोटो हातात घेतो, हॉस्पिटलमधला. ताई आणि छोटं बाळ. तो हळूच हसतो. इतकं सगळं बदललं 1 वर्षात. ताई आर्याला तयार करत असते. आर्या आरशात स्वतःकडे बघते आणि खळखळून हसते. ताई तिच्या गालावर किस करते. माझी आर्या मोठी झाली आता. तेवढ्यात आरव आत येतो. दोघींना पाहून काही क्षण थांबतोच. आज तर माझ्या दोन्ही गर्ल्स खूप सुंदर दिसत आहेत. ताई लाजत हसते. आज स्पेशल डे आहे ना? संध्याकाळ झाली. घरात नातेवाईक, मित्र सगळे हॉलमध्ये जमले होते. मध्ये छोटी आर्या, सगळ्यांची लाडकी. केक टेबलवर आणला. सुंदर छोटासा केक. आरव आर्याला उचलून घेतो. ताई बाजूला उभी. रेडी प्रिन्सेस? तो हसत विचारतो. सगळे एकत्र मोजायला लागतात. 3, 2, 1. आर्या तिच्या छोट्या हाताने केकला स्पर्श करते आणि केक कट होतो. टाळ्या वाजवल्या जातात. आरव केकचा छोटासा तुकडा घेतो. ताईकडे बघतो. पहिला बाईट आईसाठी. ताई हसत खाते. मग ती त्याला देते आणि दुसरा बाबासाठी. तोच जुना रोमांस, पण आता त्यात जबाबदारीची गोडी मिसळलेली. आर्या मध्येच केक हाताने पकडते आणि चेहऱ्यावर लावते. सगळे हसू लागतात. आरव म्हणतो, ही तर पूर्ण माझ्यावर गेली. ताई लगेच म्हणते, नाही, हट्टीपणा तुझा आणि गोडवा माझा. रात्र होते. हळूहळू सगळे पाहुणे निघून जातात. घरात पुन्हा शांतता पसरते. ताई बेडवर बसलेली. आर्या तिच्या कुशीत झोपलेली. आरव बाजूला येतो. शांतपणे बसतो. कसा वाटला आजचा दिवस? तो विचारतो. ताई हसते. परफेक्ट. ती पुढे म्हणते, 1 वर्ष आधी मला वाटत होतं मी काहीच करू शकत नाही. आरव तिचा हात धरतो आणि आज तू सगळं सांभाळलंयस. ताई त्याच्याकडे बघते. डोळ्यात कृतज्ञता. आपण दोघांनी. आरव आर्याच्या डोक्यावर हात फिरवतो. ती आली आणि आपल्याला पूर्ण केलं. त्या शांत क्षणी आर्या जागी होते. ती डोळे उघडते आणि दोघांकडे बघते. पहिल्यांदाच स्पष्ट आवाजात म्हणते, आई. ताई थबकते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. आरव हसतो. माझं नाव नंतर येणार बहुतेक. तीनही जण एकमेकांच्या जवळ, त्या छोट्याशा खोलीत. मोठं जग सामावलेलं. आरव हळूच म्हणतो, आपण परफेक्ट नाही, पण ताई पूर्ण करते. आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत. कथा समाप्त. पुन्हा भेटूयात नवीन कथेसोबत. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा.